नमस्कार. बनवून खाऊ मस्त राहू. आज आपण चवदार आणि झटपट अशी बेसन बनवणार आहोत, जे आपण भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतो. त्यासाठी आपण घेणार आहोत कांदा, बेसन, लसूण, मिरची आणि कोथिंबीर. ते सर्व असं कापून घेऊया बारीक बारीक. त्यानंतर मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसूण आणि थोडंसं मीठ टाकून हे व्यवस्थितरित्या आपण मिक्सरमधून बारीक असं काढून घेऊया. जे आपल्याला चवीला चांगलं लागेल असं बारीक पेस्ट करून घेतली, ज्यामध्ये हिरव्या मिरचीची. त्यानंतर आपल्याला ज्या प्रमाणामध्ये भाजी बनवायची त्या प्रमाणामध्ये, जर 2 वाटी भाजी बनवायची असेल तर आपल्याला 2 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ते पाणी टाकून आपण असं मस्त त्याचे मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये अगोदरच, जे की पुन्हा हटण्याची गरज लागणार नाही. तसं खालतीच आपण ते सर्व पीठ एकामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि हे सर्व एकजीव आणि मिक्स केल्याच्या नंतर असं चेक करायचं की ज्यामध्ये गाठी राहिल्या नाही पाहिजेत. तर मग आता कढई ठेवून आपण फोडणी देऊया. तर फोडणीसाठी आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकूया आणि तेल टाकून तेल चांगलं असं गरम झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये मोहरी टाकूया. मोहरीला गरम तेलामध्ये कडकडून देऊया. मोहरी टाकल्याच्या नंतर त्याच तेलामध्ये आपण एक ते अर्धा चमचा असे जिरे टाकून घेऊया आणि जिऱ्यांना पण गरम तेलामध्ये चांगलं असं कडकडू देऊया. तर जिरे आणि मोहरीला तेलामध्ये कडकडून देऊन चांगल्या प्रकारे असं भाजून देऊया. त्यानंतर आपण कापलेला जे कांदा आहे तो कांदा तेलामध्ये टाकून घेऊया. कांदा तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घेऊ आणि चांगला लाल होईपर्यंत भाजून घेऊ. त्यानंतर हिरव्या मिरचीची केलेले वाटण आपण त्यामध्ये टाकून घेऊ आणि चांगल्या प्रकारे तेलामध्ये कांदा, मोहरी, जिरे आणि हिरव्या मिरचीचं जे वाटण मिक्सरमधून काढलेलं आहे ते चांगलं मिक्स करून घेऊया. त्यानंतर थोडीशी हळद टाकूया त्यामध्ये आणि हळद टाकून आपण त्याला मिक्स करून घेऊया. तर असं सर्व मिश्रण एकत्रितपणे मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये. मिक्स केल्याच्या नंतर जे आपण बेसन आणि जे पीठ मिक्स केलेलं आहे पाण्यामध्ये ते आपण असं वरतून टाकून घेऊया आणि हे पीठ टाकल्याच्या नंतर त्या व्यवस्थित मिक्स करूया, ज्यामुळे गाठी होणार नाही आणि व्यवस्थित एकत्रितपणे एकजीव बेसन चविष्ट आपलं बनेल. आणि हे सर्व मिक्स केल्यानंतर वरतून थोडी आपण अशी कोथिंबीर टाकून घेऊया. चवीलाही चांगली लागेल, दिसायलाही चांगलं बनेल आणि चविष्ट असं आपलं बेसन चांगल्या प्रकारे तयार होईल. तर असं थोडा वेळ आणि जसं लागतं आपण तसं पाणी टाकून घेऊ आणि चवीप्रमाणे असं मीठ त्यामध्ये घालून घेऊ. तर थोडा वेळ गरम करून घेऊया त्याला आणि चांगल्या प्रकारे बेसन शिजवून घेऊया. तर असं चविष्ट असं आपलं बेसन तयार होणार आहे. तर थोडंसं त्यामध्ये मिक्स करून घेतल्याच्या नंतर चेक करायचं की गाठी पिठाच्या बनणार नाहीत. तर असं थोडंसं गदगदून शिजवून घ्यायचं. तसलं चविष्ट आणि एकदम साध्या प्रकारे झटपट आपलं बेसन तयार झालेलं आहे, जे आपण जेवणामध्ये भाकरीसोबत चपातीसोबत खायला घेऊ शकतो. तर यम्मी असं जेवणासोबत घेऊ शकतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.